गरम गरम कांदा भजी, कुरकुरीत पापड असा बेत आहे आज गाईस. आणि प्रचंड आवडतो सर्वांना, मला माहिती आहे. त्यामुळेच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. ॲक्च्युली पुरणपोळीचा स्वयंपाक करत होते ना, त्यावेळेचा हा फुटेज आहे, 2-3 दिवसापूर्वीचा. परंतु त्यावेळेस आहे ना, तिथले फुटेज बरेच झाले आमचे बाहेर गेल्यानंतरनं. मग तेच फुटेज मी अपलोड केले होते. सो म्हटलं चला हा पण तुमच्यासोबत शेअर करावा. त्या दिवशी बरेच कुरडई पापड तळलेले होते, भजी भरपूर केलेली होती. सो ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि गाईज मजा येते, मला किचनमध्ये प्रचंड मजा येते. माझ्या आवडीचं काम आहे. मी ज्यावेळेस माझ्या घरातली जी कोणी व्यक्ती असून द्या, ती असं पोटभर जेवण केल्यानंतरनं ज्यावेळेस ती असं म्हणते ना, आहा हा, मन प्रसन्न झालं यार तुझ्या हातचं खाऊन. सो माझा पूर्ण थकवा निघून जातो, मला खूप छान वाटतं. आणि घरच्यांची काळजी घेण्याचा आनंद मिळतो. आपण आपल्या हाताने छान त्यांना आपल्या हाताचं टेस्टी फूड त्यांना खाऊ घालतो, या गोष्टीचा आनंद मिळतो. आणि साक्षात अन्नपूर्णा माता हातामध्ये आहे ह्या गोष्टीचं जाणीव होते मला. सो गाईज मला प्रचंड मजा येते. आणि त्यामुळे मी नेहमी तुम्हाला किचनमध्ये दिसते. मी माझं किचन इतर कोणाकडे हँडओव्हर करत नाही, बिकॉज नाही आवडत. आकाशजींनामुळे त्यांचं पोटच भरत नाही. आणि मला देखील ती सवय लागली आहे की चला आपण करूया, छान करूया आणि सर्वांच्या आवडीचं करूया. सो असा नेहमी माझा बेत असतो आणि त्याच अनुषंगाने मी काम करत असते. ठीक आहे. परंतु काय सांगू, भजी इतकी टेस्टी झाली होती ना, म्हणजे खूप टेस्टी झाली होती. आणि हे कुरडई पापड सर्व मी माझ्या हाताने उन्हाळी वाळवण केलेलं आहे. सो कधी मी विकत बाहेरून आणत नाही किंवा कुठल्या नातेवाईकांकडून आणत नाही. जे काही आपण करू तितकंच. ठीक आहे. तसे मी नातेवाईकांकडे जात नाही मुळात. परंतु नाही का असं असतं ना की थोडंफार माहेरवरनं आलं, सासरवरनं आलं. सो तसा भाग नाही आहे. माझं उन्हाळी वाळवण मी स्वतः करते आणि घरच्यांना खाऊ पिऊ घालते. ठीक आहे. हा असं तुम्ही जर पाहता, मी शक्यतो मम्मीकडे देखील जात नाही. सो असं नाही आहे की मी नेहमी माहेरी जाते आणि सासरी जात नाही. मी दोन्हीकडेही जात नाही. मी माझ्या घरी खूप आनंदी असते, खूप सुखी असते. सुखी प्राणी आहे, पण तो मी माझ्या घरीच असते. सो असं काहीतरी आहे. त्यामुळे खूप गडबड होती माझ्या मागे. ठीक आहे. खूप गडबड होती आणि त्या गडबडीमध्ये देखील प्रत्येक काम व्यवस्थित करायचं.